बऱ्याच वेळा एफपीओ नावाचा शब्द आम्ही ऐकतो. एफपीओ म्हणजे काय? कसं होतं, जेव्हा एखादी नवीन कंपनी पहिल्यांदा येते ना, आता कंपनीला तर पैशाची गरज आहे. कंपनीने सेबीला सांगितलं की बाबा आम्हाला 5,000 करोड मार्केट म्हणून काय करायचे, कलेक्ट करायचे. पण इनिशियल लेवलला त्या कंपनीची साईज पण मॅटर करते ना, कॅपॅसिटी पण आहे का नाही हे सेबी पाहतं. समजा कंपनी आली, कंपनीने सांगितलं आम्हाला 5,000 CR कलेक्ट करायचे, परंतु सेबीने त्यांना परमिशन दिली 3,000 करोड इनिशियल लेवलला. त्या कंपनीने 3,000 करोड कलेक्ट केले, ती कंपनी मार्केटला लिस्ट झाली. 2-4-5 वर्ष ट्रेडिंग झालं, म्हणजे त्या कंपनीचं शेअर ऑलरेडी लिस्ट आहे ना मार्केटमध्ये. आता पुन्हा त्या कंपनीने जर सेबीकडे जाऊन परमिशन मागितली की आम्हाला फंड कलेक्ट करायचे, ही परमिशन कुठली आहे? दुसरी वेळ आहे ना, पहिली वेळ नाहीये. तर लिस्टेड कंपनी जेव्हा फंड कलेक्ट करण्याची प्रोसेस केली जाते त्या पद्धतीला म्हणतात एफपीओ, फर्दर पब्लिक ऑफ. म्हणजे पहा मित्रांनो, ब्रिटानिया ही कंपनी ऐकून असेल तुम्ही, त्याचा शेअर ऑलरेडी मार्केटमध्ये लिस्ट आहे आणि ब्रिटानिया कंपनीने जर पब्लिक कडनं फंड कलेक्ट केले तर ब्रिटानियाचा काय येतोय? एफपीओ येतोय, फर्दर पब्लिक ऑफरिंग आहे. पार्लेचा शेअर अजूनही शेअर मार्केटमध्ये नाहीये. पार्लेनी जर फंड कलेक्ट केले तर पार्ले जो फंड कलेक्ट करतोय त्या प्रोसेसला म्हणतात आयपीओ, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा पब्लिक कडनं फंड कलेक्ट होतं त्याला आयपीओ म्हटलं जातं. सेकंड टाइमच्या कलेक्शनला, थर्ड टाइम, फोर्थ टाइम किती वेळा करू शकतात, फक्त त्या प्रोसेसला म्हटलं जातं एफपीओ. हा दोघांमधला बेसिकली डिफरन्स. परंतु आपल्याला चांगल्यात चांगले रिटर्न्स जर कुठं मिळणार आहे तर ते आयपीओ मध्ये. एफपीओ मध्ये तुम्हाला काही जास्त पोटेन्शियल रिटर्न मिळत नाही, त्यामुळे आम्ही स्टुडंटला सांगतो की तुम्ही एफपीओ मध्ये पार्टिसिपेट करू नका. आयपीओ हा तुमचा मेन गोल राहील.